गुडलँड स्पॉटचा हा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली या ठिकाणी मिळाली. गोलंदाज दशरथ यांना डॉट बॉल. सेमीफायनलचा हा सामना पाहायला मिळतो इथे सालोख विरुद्ध नागेवाडी या दोन संघांच्या माध्यमातून ही लढत. परंतु या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातात. टीमचा या ठिकाणी अकाउंट मात्र ओपन झालंय 2 या धाव फलकावरती. 2 षटकांचा सामना. या मॅच मधून जो जिंकेल तो थेट मेगा फायनलचं तिकीट मात्र इथनं बुक करेल. परंतु मेगा फायनल खेळायचं असेल तर या मॅच मध्ये नक्कीच चांगला खेळ करावा लागेल. चेंडू चांगला होता परंतु अतिरिक्त उचलीनं मात्र या ठिकाणी फलंदाजाचा अगदी बळचा वेध मैदानाच्या आत परतावा लागेल धनेशला. मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. धक्का दुसरा टीम नागेवाडी संघाला. तीन धावा धाव फलकावरती. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले. स्ट्राइक वरती नवीन बॅटर चंदर यांना पण पाहतो. तर चला सालोक टीम फास्ट खेळायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. शॉर्ट ऑफ लाईन बॉल हुक केला, फटका चांगला आहे. अगदी स्क्वेअर एकला खेळाडू उपस्थित परंतु चुकीची फिल्डिंग. अगदी टप्प्यावरती यायचं होतं परंतु चेंडूला हुलकावणी दिली. मिसफील्ड पाहायला मिळते आणि मिसफील्डच्या माध्यमातून येथे चौकार मिळतोय नागेवाडी संघाला. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. अगदी 12 चेंडूचा खेळ आणि 12 चेंडूमध्ये किमान 15 तरी धावा बनवाव्या लागतील त्या म्हणजेच नागेवाडी टीमला. कारण की सायंकाळचं सत्र आहे, आता हवामान सुद्धा दमट होतोय त्यामुळे नक्कीच मी तर म्हणेन बॉल थोडा कमी ट्रॅव्हल होणार. 8 धावा आल्यात बॅटिंग करत असताना नागेवाडी टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 गोलंदाज करण. पहिलाच बॉल ओव्हर द वेस्ट. पंचांचा इशारा आलाय, नो बॉलचा इशारा. 1+1 तब्बल 2 धावा आता धाव फलकावरती ऍड होतील आणि त्यानंतर पंचांचा इशारा फ्री हिटचा येणार. नक्कीच आता मात्र फ्री हिटच्या या संधीवरती नक्कीच पुरेपूर फायदा उचलावा लागेल. 1+1 2 धावा धाव फलकावरती ऍड. टीमची टोटल जाऊन पोहोचते 10 धावा. ओव्हरपिच बॉल, फटका या ठिकाणी सुंदर आहे, लाजवाब स्ट्रोक आणि हा चेंडू सुद्धा जाईल स्ट्रेट ऑन द ग्राउंड सीमारेषा पलीकडे. फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर प्रकाशच्या बॅटमधून षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा. फुल टॉस बॉल, फटका फसला परंतु गॅप शॉट सिलेक्शन केलाय. सुंदर फटका आहे परंतु इथं अजून एक नक्कीच चांगल्या धावा मिळतील. षटकारानंतर इथं अजून एक आपण पाहतोय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावा. नागेवाडी टीम आता नक्कीच सेकंड ओव्हर मध्ये खरं त्यांना आक्रमकता दाखवते. प्रकाश यांच्या बॅटमध्ये चांगल्या धावा यायला सुरुवात झाली आहे. मागील 2 बॉलवरती 10 धावा आलेल्या आहेत. टीमची टोटलचा विचार केला तर आतापर्यंत 20 धावा म्हणजे 2 षटकांमध्ये धावसंख्या पाहिजे होती ती धावसंख्या आतापर्यंत उभारली.
अजूनही उर्वरित चेंडूंचा विचार केला तर अजूनही 4 चेंडू आहेत. इथनं हा पंपोल फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत. आता चूक होणार नाहीये आणि परतावा लागेल प्रकाशला. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. धक्का तिसरा नागेवाडी संघाला 20 या धाव फलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आत उमेश 5व्या क्रमांकावरती. ओव्हरपिच बॉल फटका फसलाय. पुन्हा एकदा झेलची संधी. मिडॉनला खेळाडू आहेत अरुण. इथं चूक होणार नाहीये. लगातारचा हा दुसरा धक्का लागतोय नागेवाडी संघाला. फलंदाज बाद. फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी इथं अजून एक डॉट बॉल. अजून एक चेंडू शिल्लक असेल. सुरुवातीला चुकीची गोलंदाजी झाली परंतु त्यानंतर चूक मात्र सुधरवत असताना आपण पाहता ते म्हणजेच गोलंदाज करण मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना करणला आपण पाहता. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नागेवाडी टीमची धाव संख्येचा विचार केला तर आतापर्यंत 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल असेल या षटकातील. पहिल्या इनिंगचा हा शेवटचा बॉल बघण्यासाठी पुन्हा एकदा करण बॉलिंग ट्रॅक वरती. तर त्याला फास्ट खेळायचा आहे. आता मात्र अंधार थोडा थोडा पसरत चाललाय. शॉर्ट ऑफ लाईन बॉल हुक केलाय परंतु फाईन लेगला खेळाडू उपस्थित आहेत. इथनं एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 21 या धाव फलकावरती आणि 22 धाव संख्येचा टार्गेट उभा केलाय सालोक टीम समोर. 12 चेंडू आणि 22 धाव संख्येची गरज. तर यानंतर होणारे नेक्स्ट मॅच धामणे विरुद्ध खरवाई सेमीफायनल क्रमांक 2. तर यानंतर सेमीफायनलचा दुसरा थरार पाहायला मिळेल तो म्हणजे धामणे विरुद्ध खरवाई. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच आपल्या व्यासपीठासमोर टॉस साठी यायचं आहे.
तर चला धामणी टीम कॅप्टनला पाठवायचं आणि खरबे टीम आपण सुद्धा कॅप्टनला पाठवायचं आहे टॉस साठी. तर चला धामणी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच जास्त वेळ घेऊ नका. धामणी टीम मात्र सुरुवात गोलंदाज राजेश पहिला चेंडू इथे आपण पाहू शकता फक्त दिशा दिली होती परंतु बराच वेळ हा चेंडू हवेमध्ये होता. झेलची संधी निर्माण झाली होती परंतु झेल पर्यंत पोहोचणं अनिवार्य होतं. शेवटच्या मोमेंटला पाहिलं तर 2 धावा इथनं कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धाबसंख्येच्या मदतीनं या ठिकाणी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज आपण पाहता तो म्हणजेच रोशन आणि करण असे हे 2 सलामीवीर पाहायला मिळतात. तर धामणी टीमचे कॅप्टन शेवटचा पुकार. तर टॉस जिंकला खरबा संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आतापर्यंत 6 धावा मैदानाच्या आत बनवल्या गेल्यात. अजूनही 16 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच बॅटिंग करत असताना सालोक बी या संघाला हा फटका सुंदर आहे. अगदी विषयपद्ध फटका एक्झिक्यूट केला. डीपीला आपण पता खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल निपेशांची परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावफलकावरती. सिंगल डबलच्या जोरावरती सुद्धा हा सामना सालोक बी संघ जिंकू शकतो. आतापर्यंत एकच मोठा फटका आला चौकार. तोही फलंदाज रोशनच्या बॅट मधून परत येत ना. अजून एक झेलची संधी. आता चुका होणार नाहीयेत. खूप चांगला कॅच या ठिकाणी स्वीकारलाय आणि पहिला धक्का लागतोय सालोक बी या संघाला रोशनच्या स्वरूपात. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आत राहुल. या कलेत हलकीशी अपील मैदानाच्या आत, परंतु पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. यस, षटक या ठिकाणी संपलंय. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी संपुष्टात आलंय आणि बॅटिंग करत असताना सालोक संघाची धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 8 धावा धाव फलकावरती समीकरण बदललं. येणारे 6 चेंडू अर्थात शेवटचा षटक 6 चेंडूमध्ये अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत सालोक बी या संघाला. नागेवाडी टीम आता मैदानाच्या आत सध्या तरी या मॅच वरती पकड निर्माण करत असताना आता उमेशला मैदानाच्या आत सातत्यानं चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे राजेशनं गोलंदाजी केली अगदी तशाच प्रकारे मी तर म्हणेन उमेशला ही गोलंदाजी करावी लागेल. 6 मध्ये 14 रोखायच्या आहेत, त्या कशा रोखता येतील याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण आणि फोकस करावं लागेल. स्ट्राईक होती फलंदाज करण. गुडलेस फटका हा चेंडू ऑन साइडला टर्न केला. फटका चांगला आला. कपेटना हा चेंडू डीप मध्ये चालला. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव इथे पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मॅच चालू ठेवायचे नक्कीच. शेवटच्या चेंडूपर्यंत काही रिझल्ट असो परंतु मॅच चालू ठेवायचे हे सालोक टीमचा मी तर म्हणेन आता फोकस आहे. 5 बॉल 12ची गरज. या 5 बॉल मध्ये एखादा तरी मोठा फटका येणं गरजेचं आहे सालोक टीम साठी. यॉर्कर लेन खोदून काढलाय. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलाय आणि यष्टिरक्षकांना ही चांगली फिल्डिंग या ठिकाणी केलेली आहे. नागेवाडी टीम कडनं आता टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल मात्र इथनं महत्वाचा आहे नागेवाडी टीम साठी आणि प्रत्येक धाव आता लाख मोलाची असणार आहे ती म्हणजे सालोक बी या संघासाठी. जर का या स्पर्धेत मेगा फायनलचा सामना खेळायचा असेल तर या मॅच मध्ये 100% योगदान द्यावं लागेल. दोन्ही टीम 100% योगदान देताना पाहायला मिळतात. परंतु आता इथे पंच खेळपट्टीवरती जातील. या बॉलचा पूर्णपणे शहानिशा करतील. संदर्भासह स्पष्टीकरण मात्र आता या ठिकाणी पूर्णपणे याचं उत्तर देतील की हा चेंडू नो आहे की वाईड आहे. यस, पंचांचा इशारा नो आलाय आणि लगेचच या ठिकाणी DRS घेतलाय तर चेक करायचं या ठिकाणी. यस, बॉल हा खेळपट्टीच्या आत आहे. पंच नो नाहीये परंतु वाईड आहे का हा प्रश्नचिन्ह. यस, वाईड असेल. तर पंच नो नाहीये. हा चेंडू वाईड आहे का. यस, पंच हा बॉल नो नाहीये परंतु वाईड आहे का. यस, वाईड आहे. एक धाव इथनं ऍड केले जाईल. इथनं चेक केलाय बॉल बाहेर आहे. तर पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाईट बॉल आहे हा गृहीत धरला जाईल. एक अवांतर धाव धाव फलकावरती ऍड होते. 11 धावा धाव फलकावरती अजूनही 11 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे सालोक बी या टीमला. आताचा हा चेंडू नक्कीच
पंच पाहतात परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी डॉट बॉल आलाय. यस पंच डॉट बॉल. तर 1 मिनिट सर चेक करतात या ठिकाणी. यस तर डॉट बॉल आहे पंच. आता कोणत्याच टीमला रिव्ह्यू मिळणार नाहीये. यस यस आता फक्त पंचांना रिव्ह्यू मिळेल. आताचा हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा आणि त्यानंतर विकेटचा पतन. फलंदाज बाद झालाय. आता मॅच पूर्णपणे नागेवाडी टीमच्या बाजूने पाहायला मिळते. समीकरण आता थोडंसं कठीण झालंय. आता उर्वरित येणारे 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. दोन बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. लगातार 2 बॉल मध्ये 2 गोल्डन षटकार ठोकावे लागतील मैदानाच्या आत जगदीशला. याकर लेन ऑन साइडला खोदून काढलाय परंतु या ठिकाणी पाहता एकच धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न करतात परंतु दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि पाहता पाहता तिसरी होईल की नाहीये परंतु नाहीये. आता 1 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. मॅच पूर्णपणे नागेवाडी टीमच्या बाजूने पाहायला मिळते. जर का या चेंडूवरती नो बॉलला षटकार पडला तर पुन्हा एकदा मॅच ऑन होताना दिसेल सालोक टीम साठी. तर बाबूराव यांना विनंती असेल आपण यायचा व्यासपीठावरती आणि तो सामना जिंकला तो म्हणजेच नागेवाडी संघाने अभिनंदन. थेट मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम सालोक बी.